रोटेगाव रोडवरील MIT कॉलेजजवळ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास निर्दयीपणे गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। डायल 112 वर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वैजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ही कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 3 पिकअप वाहने अडवून त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये 8 गायी व वासरे दोऱ्यांनी घट्ट बांधून अत्यंत निर्दयीपणे हालचाल करता येणार नाही, कुठल्याही चारा पाण्याची व्यवस्था न करता कोंबून नेले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणात पोलीस कर्मचारी शुभम राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाई दरम्यान MH20 EG 1624, MH04 FU 9307 आणि MH04 KF 3905 क्रमांकाची 3 पिकअप वाहने जप्त करण्यात आली आहे। पहिल्या वाहनात 2 गायी, दुसऱ्या वाहनात 3 गायी व 1 वासरू तर तिसऱ्या वाहनात 1 गाय आणि 2 वासरे असा एकूण 8 गोवंश जनावरे मिळून आली। जप्त वाहने व जनावरे यांची अंदाजे किंमत 6,40,000 असल्याचे पोलीस तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणात सुनील मनोहर मखरे राणा टाकळी तालुका सिल्लोड, जुबेर फरीद कुरेशी आणि आसिफ भिकन शाह दोघे राहणार पिशोर तालुका कन्नड यांच्या विरोधात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत।